नमस्कार, माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर सर्वच लोकांना विशेषानं प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट म्हणजे थंडी। जिकडं तिकडं थंडीचा भरपूर कडाका वाढलेला आहे आणि आमच्या इकडं तर काही विचारायला सोय नको। तर इतकी थंडी आणि या थंडीनं एकतर सकाळचं उठावंसं वाटत नाही आणि कुठलं थंड पाण्यातलं काम करावंसं वाटत नाही, तरी देखील ते करावं लागतं। हा झाला एक ऑप्शन। तर झालं असं की आज शाळेला मी 2 दिवसापूर्वी जाताना एक अशी वाईट घटना मला बघायला मिळाली। थंडी तर प्रचंड होती आणि अशा थंडीत काय झालं, ऊसतोड कामगार रस्त्याला तर ऊस तोडून झाली की ती गाडी भरतात, ट्रॅक्टर वगैरे किंवा ट्रक असेल, जे काय बैलगाडी असेल ते भरायचं काम करतात। तर 2-3 दिवस त्या ठिकाणी तोड सुरू होती आणि लहान लहान मुलं होती। आता लहान मुलांचं शासनानं तर सोय केली शाळेची, शिक्षणाची। मी असं म्हणणार नाही की त्यांची शिक्षणाची गैरसोय आहे, ते त्यांच्या हिशोबानं कसं शिकायचं ते देखील शासनानं सोय केली। परंतु होतं असं की ती मुलं आणि ज्यांचे आईवडील यांच्यावर देखील या गोष्टी डिपेंड असतात। तर 2-3 दिवस तिथं हे सुरू होतं, ऊस तोड सुरू होती। मग मी काय केलं, रोज जायची, येताना बघायची, जायची तिथं मला लहान मुलं खेळताना दिसायची। तर बघा, काल नाही परवा दिवशी असेल, परवाच, तर मी तिथं एक मावशी होत्या, तर त्या काय मला म्हणाल्या की अगं काय तुला सांगू मस्तरीन बाय। तर म्हटलं काय झालं, तर म्हणे आहो इथं 2 दिवस ती ऊस तोडत होती का, आणि त्या बाई एका पाळण्यात बघा मुलाला इथं झोपवत होती। तर म्हटलं हां। तर म्हटले पाट्याची ती मुलाला घेऊन आली आणि तसंच गुंडाळून म्हणे चादरीत ठेवलं आणि थंडीनं ते म्हटली मूल गेलं। तर म्हटलं काय झालं, आजारी होतं का, तर नाही म्हणायला लागल्या। आजारी असेल नसेल मला एवढं काय माहीत नाही म्हणे, परंतु ते बाळ गेलं। आणि म्हणल्या फार वाईट वाटलं बाई असं बघून, म्हणजे पोटातनं असं हे होऊन आलं म्हणे, गलबोललं, असं वाईट वाटलं असं त्या सांगत होत्या। तर मी पण ती 2-3 दिवस ती तिथं झोपवलेलं बा, म्हणजे जे पाळणा त्यांनी बांधलेला कपड्यात साडीचा केलेला तो बघत होते आणि अचानक मला पण ते सगळं आठवलं आणि कसं तरी वाटलं, गलबलून आलं मला देखील। बघा परिस्थिती माणसाला म्हणजे कशी, आता पोटाची आग पण असते म्हणा, आणि आता काय बोलायचं, तर त्या आईची पण अवस्था कशी झाली असेल आहे ह्याचा मुद्दा येतो। तर अशी ती घटना, आणि मी त्याला साक्षीदार असे झाले की मी ते रोज बाळ त्या पाळण्यात झोपवलेलं बघत होते। बाळाला मी कधी बघितलं नव्हतं, परंतु पाळण्यात झोपवलेलं बाळ मी बघत होते। वाईट वाटलं, मनाला थोडंसं म्हणजे हे करणाऱ्या या गोष्टी आहेत, धक्कादायक, दुःखदायक। तर म्हटलं चला तुम्हाला पण सांगू। आणि लहान बाळ होतं, थंडीनं गेलं, कदाचित ते अशक्त पण असू शकेल किंवा आजारी असेल, जे काय असेल ते असेल, परंतु थंडी नाही सहन होत। थंडीत कोणाला अटॅक येतात, कोणाला काय, तर लहान मुलांचं तर काय सांगावं। आणि त्या मावशी सांगत होत्या बाई लहान लेकरू बघा गेलं त्या बाईचं, आणि म्हणजे त्यांनी जे वर्णन केलं ते हृदय पिळवटून टाकणार होतं, असं ते बोलायला नको। तर असा हा सगळा प्रसंग वाईट वाटलं। तर तुम्ही देखील या गोष्टीवर तुमचं मत व्यक्त करा। म्हटलं चला आपल्या चॅनेलवरची शेअर करू, बस एवढंच। धन्यवाद।